शिरोळ तालुक्यातील खिद्रापूरमधील श्री क्षेत्र कोपेश्वर मंदिरात आज आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, जिल्हाधिकारी विजय राठोड यांनी मंदिर जतन संवर्धनाच्या कामांचा आढावा घेतला। यावेळी विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं। शिरोळ तालुक्यातील पुरातन कोपेश्वर मंदिर जतन संवर्धन कामाचा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, जिल्हाधिकारी विजय राठोड यांनी आढावा घेतला। त्यांनी सुरुवातीला कृष्णा नदीघाट परिसर आणि मंदिरातील सुरू असलेल्या कामांची पाहणी केली। पाहणी दरम्यान सामाजिक कार्यकर्ते दयानंद खानोरे यांनी मंदिराचं संरचनात्मक लेखापरीक्षण तातडीनं करणं गरजेचं असल्याचं सांगितलं। पावसाचं पाणी मंदिर परिसरात साचतं, त्यामुळं मंदिराला धोका उद्भवू शकतो। त्यामुळं पाण्याचा योग्य पद्धतीनं निचरा करणं गरजेचं असल्याचं सांगत त्यांनी मंदिराच्या संवर्धनाबाबत माहिती दिली। यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मंदिराचं महत्त्व अधोरेखित करत जतन आणि संवर्धनासाठी निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही दिली। जिल्हाधिकारी विजय राठोड यांनी कामांचा आढावा घेत आवश्यक ती प्रशासकीय मदत देण्याचं आश्वासन दिलं। त्यांनी संभाव्य पूरस्थितीचा विचार करता नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन केलं। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जस्मिन यांनी कोपेश्वर मंदिराचा गावच्या पर्यटन वाढीच्या दृष्टीनं विकास करण्याची ग्वाही दिली। प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी जुगुळ खिद्रापूर पुलासाठी भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करून काम लवकर सुरू केलं जाईल असं सांगितलं। यावेळी जातीच्या दाखल्यांच्या वाटपासह आयुष्मान भारत कार्ड, बेबी केअर किट, महिला शेतकरी सन्मान योजना, लक्ष्मी मुक्ती योजना, डिजिटल रेशन कार्ड यासारख्या योजनांच्या लाभार्थींना लाभ वाटप करण्यात आलं। आदर्श शिक्षक अपगोंडा पाटील यांच्यासह गुणवंत विद्यार्थ्यांनाही सन्मानित करण्यात आलं। यावेळी लोकप्रतिनिधी आणि विविध विभागांचे अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते।